नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कन्नड तालुक्यातील अनिल अप्पाराव घुगे यांची प्रशासकीय अधिकारी तसंच पक्षप्रमुख मुख्यमंत्री शासकीय योजना समन्वय आणि मदत कक्ष महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय मुंबई इथं निवड झाल्याबद्दल पंचक्रोशीतील सर्वानुमते भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी आमदार संजना जाधव यासह विविध पक्षाचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांची उपस्थिती होती. आलेल्या सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत घुगे यांनी व्यक्त केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. मी सरपंच रेखा गणेश बोंगाने, ग्रामपंचायत मेहेगाव. आज आमच्या अनिल भाऊ अप्पारावजी घुगे यांचा सत्कार सोहळा मोठ्या संख्येने पार पडला. यांची आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांच्या प्रशासकीय कक्षामध्ये समन्वय कक्ष म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणून जी नेमणूक केली, त्या नेमणुकीबद्दल आमच्या या कन्नड तालुक्यामध्ये आपल्या अनिल भाऊचा सत्कार सोहळा आजी माजी आमदार खासदार आणि आपले सर्व पदाधिकारी आणि आपल्या जनता मोठ्या संख्येने उपस्थित असून सर्वांनी चांगल्या पद्धतीने सत्कार सोहळा मोठ्या संख्येने पार पडला. त्याबद्दल आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे आणि आपल्या सर्वच पंचकृषीतील सर्व माझ्या जनसामान्य लोकांचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. सगळे वेगवेगळ्या पक्षाला करतात, फक्त आपणच एकटे इमानदार आहोत आणि ज्याच्यामुळे हे सरकार निवडून येतं आणि सरकार बनतं. म्हणून आपल्याला आपल्या मताचं आहे हे तुम्हाला मान्य आहे का? जो लक्षात येतं तुमच्या मान्य आहे का सर? आणि सगळे आपण वारकरी संप्रदायातले आहोत. त्या मूर्तीला पाहिलं की आपल्याला वाटतं वा आज भगवंताचं दर्शन आपल्याला. येणाऱ्या आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळण्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. यावेळेस सरकारला आपण दाखवून देऊ की बाबा रे तुम्ही नाही तर आम्ही तुम्हाला यावेळेस मतदान करणार नाही. का माग काही ऐकू नाही की तुम्हाला पटलं नाही? शाबास की आजच्या मेळाव्याचं फलित काय असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जथ्थेदार लंगर साहेब गुरुद्वारा नवीन कौठा इथं लक्षवेधी मागणी महामेळावा उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील हजारो ज्येष्ठ नागरिक उपस्थित झाले होते. या मेळाव्यात डॉक्टर हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात अशी विनंती सरकारला करण्यात आली. तसंच ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाहा 5,000 रुपये मानधन द्यावं यासह इतर विविध मागण्या करत आमदार खासदारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात आणि न्याय मिळवून द्यावा तरच आम्ही मतदान करू, अन्यथा मतदान करणार नाही असा इशारा फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं नांदेडला उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉमच्या वतीनं एक भव्य असा मागणी महामेळावा ठरवला होता. त्या मेळाव्याला आम्हाला असं वाटत होतं की 5-10 हजार लोक येतील, पण त्याहीपेक्षा खूप लोक जवळपास 15,000 लोक आज उपस्थित झाले. आणि सगळ्यांनी एकमतानं आम्ही ठरवलं की सरकारने आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही या येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकणार आहोत. जे सरकार आमचं ऐकेल, आमचं पट ठेवेल त्याला आम्ही मत देणार आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत. आमचं धोरण तंत्रज्ञान अंमलात आणा 2013चं. 60 वर्षाच्या वरच्या लोकांनाच त्या आमचं वय वर्ष ग्राह्य धरा आणि सगळ्या योजना 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आणा. लाडके मायबाप योजना आणा. 5,000 रुपये महिना मानधन मिळेल याची तुम्ही व्यवस्था करा, अन्यथा आम्ही येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकू असा आमचा खणखणीत इशारा आहे.
शेवटी आम्ही ह्या निर्णयाला पोहोचलो. आम्ही पोक्त असून सुद्धा आम्हाला इलाज उरला नाही, दुसरी कुठलीच आम्हाला दिशा नाही राहिली, म्हणून आम्ही हा निर्णय आज घेतलेला आहे. धन्यवाद. बोलतं म्हणतात बोलत नाही, त्याला कदापि मतदान करायचं नाही. मान्य आहे सगळ्याला, मान्य आहे ना आम्हाला सगळ्याला जोरकसपणे ठरवायचं. आता काय राहिलं आपल्याला? एक पाय आपल्या घरात आहे, एक मसनवट्यात आहे. आज नाही उद्याला आपण फुटकन जाऊ. मी आज तुमच्या पुढे उभा टाकून भाषण करतोय, रात्रीतून माझी काय खबर येईल काही सांगता येईल. म्हणून आपल्याला चांगलं काम करायचं आहे. आपल्याला मिळत ना मिळत वीर खोदली, एखादा देऊळ बांधायला वेळ लागतो, वीर खोदायला वेळ लागते. किती दिवस आपलं गाव राहील तितके दिवस सगळे पाणी पितात, आपल्याला पुण्य मिळते. तसं आपल्याला हे आपण करून जाऊ, मरू, पण येणाऱ्या पिढ्यांना व्यवस्था करून जाऊ. सगळ्याला मान्य आहे का? हे पुण्याचं काम करून जायचं आपल्याला. आपल्याला मिळेल न मिळेल, मिळेलच, मी सांगतो तुम्हाला. त्याचं कारण असं, 20% लोक आपण आहोत, ज्येष्ठ नागरिक. आपल्याला 4 पोरं आणि 4 सुना जरी असतील तरी सगळे आपल्या घरामध्ये सगळे पक्ष आहेत. आज का नाही बोला तुम्ही? एक पक्षच नाही आपल्या घरामध्ये. मोठं पोरग काँग्रेसला मतदान करते बायकोला घेऊन जाऊन, त्याच्या पाठीमागचं पोरग सरकारला. ह्या वेळेस आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये मतदान आपल्याला ठरवून करायचं आहे. कुणाला करायचं आहे आलं लक्षात तुमच्या? म्हणून तुम्हाला या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या पदरामध्ये आपण पाडून घेऊ, एवढी मोठी ताकद तुम्हा सगळ्यांमध्ये. आणि 8-8 मताचे राजे असताना काय व्हायचं हो? कुणाला व्हायचं आहे? कुणालाही व्हायचं नाही. कुठल्याही आमदार खासदारला घ्यायचं नाही, कुण्या सरकारला घ्यायचं नाही. जो आपल्या बरोबर आहे त्याच्याबरोबर आपण आहोत, बरोबर आहे. कोणी जर आपल्याला करतो म्हणाला आपलं काम, आपण त्याच्या बरोबर आहोत. आणि जर कोणी आपलं काम करत नसेल, कोणी बोलत नसेल, आदल्या दिवशी आपल्याला ठरवायचं आहे. सगळ्या अध्यक्षांना विनंती आहे की तुम्ही तुमचे 25 लोक सांभाळायचे. विकासाच्या गोंडस नावाखाली अमरावती शहरातील मैदानं गिळंकृत करण्याच्या कृतीला भाजपाचा तीव्र विरोध असून नेहरू मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन शहरातील इतर मैदानं देखील कायम ठेवण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. अमरावती महानगरपालिका इमारत नेहरू मैदानात बांधून महानगरपालिकेच्या मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याच्या निर्णयाचं वृत्त काल प्रकाशित झालं होतं. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे बोलत होते. यावेळी भाजपा नेते प्रवीण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माजी महापौर किरणताई महल्ले, प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी, किरण पारतुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. चर्चा सुरू आहे. एकीकडे टाउन प्लॅनिंग 1966 अंतर्गत कायद्याअंतर्गत टाउन प्लॅनिंगचा अधिकार असते क्षेत्र निवडायचा, आणि आपल्याच पक्षातील युती घटक जे असलेले आमदार त्यांनी तिथं मागणी केली आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवायची. काय सांगाल याबद्दल? अमरावती शहरामधलं नेहरू मैदान हे ऐतिहासिक वारसा असलेलं मैदान आहे. तिथली लाल शाळासुद्धा ऐतिहासिक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस तिथे येऊन गेले होते, त्यांची सभा झाली होती, स्वदेशीची चळवळ तिथनं सुरू झाली. आणि त्यामुळं नेहरू मैदानावर कोणतंही कमर्शियल कॉम्प्लेक्स, पार्किंग, हॉकर झोन, कचरा टाकणे ह्या ॲक्टिव्हिटी होऊ नये. नेहरू मैदान हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं लहान मोठ्या सभांसाठी, संमेलनासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि खेळांकरता राखून ठेवलं पाहिजे. कोणाचे जर तसं सूचना असतील, सजेशन असतील तर निश्चितपणे नागरिक या नात्यानं आम्ही सर्वजण त्याचा कसोशीनं विरोध करू. आणि कोणतंही कमर्शियलायझेशनच्या नावाखाली शहरातली सांस्कृतिक धरोहर, जसं नेहरू मैदान, सायन्स कोर, अकॅडमिक हायस्कूलचं मैदान आणि दसरा मैदान, या 4 गोष्टीला कुठेही कोणाला देऊ नये आणि त्याला हात लावू नये, कोणतं कन्स्ट्रक्शन करू नये. त्याचं संवर्धन करावं, त्याचं संरक्षण करावं.
अशी माझी भूमिका आहे, आमच्या भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि त्यामुळं त्या संवर्धनासाठी आम्ही जनतेचा सहभाग घेणार आहे. सर, सध्या नगररचना मंत्रालय डिप्टी CM शिंदे साहेबांकडे आहे, तर आपण त्यांना निवेदनाद्वारे काय सांगणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना उद्या आम्ही निवेदन देणार आहे आणि त्याच निवेदनाची प्रत आम्ही नगरविकास मंत्र्यांनासुद्धा पाठवू. आणि जनतेचा रेटाच एवढा आहे कारण मी फेसबुकवर टाकल्यानंतर अनेक लोकांचे, हजारो लोकांचे त्यावर सकारात्मक प्रतिसाद आला आणि कोणत्याही मैदानावर कोणतंही कमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ नये. मैदानं पुढच्या पिढीला, ऐतिहासिक मैदानं हे आपण हँडओव्हर केले पाहिजे. त्याच स्वरूपामध्ये, चांगल्या स्वरूपामध्ये एवढी जनभावना आहे, त्याचा कोणीही अपमान करू नये आणि केला तर मग ते वाचवण्याकरता आम्हाला संघर्ष करावा लागेल. अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील गुरुदेव नगरमध्ये बरेच दिवसांपासून दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. दूषित पाण्यापासून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. नागरिकांच्या मते पिण्याच्या पाण्यातून दुर्गंधी येते. या समस्येमुळे नागरिकांमध्ये संताप असून प्रशासनाने तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागण्यांचं निवेदन नागरिकांनी ग्रामपंचायत मुंडगाव आणि वैद्यकीय अधिकारी मुंडगाव यांना दिलंय. दूषित पाण्याची विल्हेवाट न लावल्यास ग्रामपंचायत कार्यालय मुंडगाव यांना कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. मी विजय रामकृष्ण आखरे, मुंडगाव. आज 1 महिन्यापासून आम्हाला जो पाणी पुरवठा होतो ग्रामपंचायतचा, ते पाणी एवढं दूषित आहे की पिण्याच्या सुद्धा योग्य नाही आहे. यांना ग्रामपंचायतमध्ये वारंवार मीटिंगमध्ये, सभेमध्ये आणि आपलं जे असते ग्रामसभेमध्ये सुद्धा निवेदनं दिले, वारंवार सांगितलं उद्या करतो, परवा करतो, आजपर्यंत असे उडवडीची उत्तर दिले. नाईलाजानं यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे नाईलाजानं आम्हा लोकांना आज निवेदन घेऊन इथं यायला लागलं तर आम्ही इथं हजर झालो असतो. ग्रामपंचायतमध्ये सरपंचसुद्धा हजर नाही, कोणता मेंबरसुद्धा हजर नाही आणि ग्रामसेवकसुद्धा हजर नाही. सर्व आजही उडवाउडीचे उत्तर देतात. काल पत्रकार राजकुमार वानखळे यांनी त्यांना फोन करून विचारलं असता, म्हणून उद्या तुमचा प्रॉब्लेम सुटून जाईल. आता 12 वाजून गेले पण प्रॉब्लेम सुटला नाही. काल पुन्हा संध्याकाळी आमचे पाणी सुटलं त्यावेळेस पाणी दुर्गंधीचं आलं. आम्ही पाहून वास घेऊन त्यांना विचारलं पाणी सोडणाराला, इंगळे म्हणून आहे पुन्हा मागचा हे, तर तो म्हणतो की 1-2 घंटे तुम्ही पाणी वाया जाऊ द्या, नंतर भर जा. मग आता सांगा 2-2.5 तास नळ येतात, ते नळाची तोटी बारीक असते, मग 2 तास वाया गेल्यानंतर आमचं पाणी होते काय? आज माझं 8 ते 10 लोकांचं कुटुंब आहे, 4-5 ढोरं आहेत घरात. हे पाणी आम्ही आणा कुठून? एवढंच नाही तर आज रोजी माझी 20 तारखेला माझी आई वारली. तर त्यावेळेस 1 महिन्यापासून हाच कार्यक्रम चालू आहे. तर आम्हाला नाही राहता माझ्या भावाईले आम्हाला कमीत कमी 3,000 ते 4,000 रुपयाचं पाणी विकत आणून लोकांना पाजा लागलं कार्यक्रमातसुद्धा. यांना वेळोवेळी सांगून समजत नाही, म्हणून आता मी हे निवेदन घेऊन इथं आलो. PSCला सुद्धा त्याचं नमुना तपासणीसाठी देत आहो मी. कोणी गावंडे साहेब आहेत त्यांच्याकडे, कोणी भिरडे मॅडम आहेत, वैद्यकीय अधिकारी त्यांनासुद्धा देतो. आता याच्यानंतर पुढचा पवित्रा यांनी जर अजून दखल घेतली नाही तर कलेक्टर साहेबांना हे पाणी घेऊन पाजणार आहोत. त्यांनीसुद्धा दखल घेतली नाही तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री यांनासुद्धा देणार आहोत. आणि त्याच्यावरही जर जमलं नाही तर माननीय नरेंद्र मोदींनासुद्धा हे पाणी मी कुरिअरनं पाठवणार आहोत. गृहमंत्र्यालासुद्धा अमित शहांना पाठवणार आहोत आणि पाणी पुरवठा मंत्र्यालासुद्धा कॅबिनेटचे पाठवणार आहोत. तरी आपण थोडीशी दखल घेऊन आमचा प्रश्न सॉल्व करावा अशी माझी विनंती आहे. जिल्हा परिषदचे पाणीपुरवठा जलसंधारण माध्यमातून मुंडगाव ग्रामपंचायत एजन्सी असलेली ही एजन्सी गावाला पाणी पुरवठा करते, परंतु पूर्ण दुर्लक्षित आणि 15-15 दिवसांनी नळ येतात. गावाला पूर्ण त्रास आहे. आपण कुठले आंदोलन करतो तर ग्रामपंचायतचे मेंबर, सरपंच, उपसरपंच सांगतात की बा हे लोक मिसगाईड करण्याचे प्रयत्न करत राहतात, परंतु ही गावची मागणी आहे
आणि गावकऱ्यांसाठी जे पाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे हे निकष दर्जाचं आहे। याचे सॅम्पल आम्ही PSCला पाठवत आहे आणि PSC अंतर्गत आलेल्या पाणी टेस्ट रिपोर्टवर आम्ही लगेच या ग्रामपंचायत शासन प्रशासनावर दोघांचेही जबाबदारीने लक्ष देऊन केले तर फार चांगले होईल, अन्यथा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू आणि याचा परिणाम शासन आणि प्रशासनाला भोगावे लागतील। मलकापूर शहरातील गांधी चौक परिसरात 10 ऑक्टोबर रोजी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडवली। सकाळी 8:30च्या सुमारास एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून 3 शालेय विद्यार्थ्यांसह एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलं होतं। 3 अज्ञात अपहरणकर्त्यांनी 4ही विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून पळवून नेलं। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। बुलढाणा पोलिसांनी त्वरित कारवाई करत कारचा पाठलाग सुरू केला। मोताळा परिसरात पोलिसांनी ती कार अडवत अपहरणकर्त्यांना सिनेस्टाईल थरारात पकडलं आणि त्यांना अटक केली। या कारमधून 4ही विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपहरणाच्या धक्क्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले असून त्यांचं समुपदेशन सुरू आहे। दरम्यान संतप्त नागरिकांनी अपहरणकर्त्यांना पकडल्यानंतर चांगला चोप दिला आणि कारची तोडफोड केली। या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी सोनाळा मार्गावर केळीनं भरलेलं आयशर वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत। ही घटना 11 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केळी घेऊन निघालेल्या आयशर वाहनाचा ताबा चालकाच्या हातून सुटल्यानं वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झालं। या अपघातात निलेश चव्हाण आणि बाळू रायबोले या दोघांचा जागीच मृत्यू झाला। गुणवंत चव्हाण, हरीश चव्हाण, वंदेवराव वानखडे, शाहिद पठाण, इद्रिस खान हे सर्व जखमी अंजनगाव येथील रहिवासी असल्याचं समजते। घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली। अपघातानंतर काही काळ तिथं मोठी नागरिकांची गर्दी जमली होती, तसंच ट्रॅफिक जामही झाला होता। पोलिसांनी तातडीनं वाहतूक सुरळीत केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी केलाय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज, शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा यासह विविध मागण्यांवर पडघान यांनी आपलं मत ठामपणे मांडलंय। काहीही झालं तरी चालेल, पण मुख्यमंत्र्यांच्या समोर आंदोलन करणारच असा इशारा पडघान यांनी दिलाय। जय भीम, मी कपिल पडघान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष अमरावती। देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच भीती वाटत असेल तर करून टाका ना कर्जमुक्ती शेतकऱ्यांची। तुम्ही आश्वासन दिलं होतं 7/12 कोरा कोरा कोरा, आली आहे वेळ। तुम्हाला अमरावतीमध्ये येण्यासाठी एवढी भीती वाटत असेल, तुमच्या मंत्र्यांना आमदारांना भीती वाटत असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका। अमरावती जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा। शेतकऱ्यांना 50,000 प्रति हेक्टर जाहीर करा। त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण फ्री करा। या आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, याची भरपाई द्या, शेतकऱ्यांना हमीभाव द्या। हे सर्व शेतकऱ्यांचं मागण्या पूर्ण करा आणि अमरावतीमध्ये एकदम बँड बाजा घेऊन वाजत खाजत नाचत कुदत तुम्ही अमरावतीमध्ये या। हे आमचा असा आवाज दाबून आम्हाला घरामध्ये डिटेन करून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला वाटत असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना गप्प बसन, शेतकरी गप्प बसन असं तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका। मला डिटेन करून, मला अटक करून तुम्ही जेलात टाका, अटक करा, की गोळ्या झाडा। आज अमरावतीमध्ये आंदोलन होणार म्हणजे होणार। आमच्या मागण्या पूर्ण करा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांना 50,000 प्रति हेक्टर मदत करा। अमरावतीमध्ये जे शेतकऱ्यांनी आत्महत्या झाले त्या शेतकऱ्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा। हे सर्व गोष्टी करा आणि नाचत कुदत अमरावतीमध्ये या। आज अमरावतीमध्ये आंदोलन होणार, क्रांतिकारी शेतकरी आंदोलन करणार।
ठामपणे करणार. एक लक्षात ठेवा, तुम्ही किती दडपशाही आणली, पोलिसाच्या खाद्यावर बंदूक ठेवून आमचा आवाज दाबण्याचे प्रत्येक, पण आवाज दबणार नाही. आम्ही भगतसिंगांच्या मार्गानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गानं गमिनी कावा करणार म्हणजे करणार, हे लक्षात ठेवा. क्रांती होणार म्हणजे होणार. जय शिवराय. काँग्रेसच्या राजकीय समितीच्या सभेला सुरुवात झाली असून दादर टिळक भवन इथं ही सभा पार पडली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी रमेश चेनिथला हे या बैठकीला उपस्थित होते. जळगाव शहरातील स्मशानभूमी पुन्हा एकदा असुरक्षित ठरले. काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या अंगावरील 2 तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेला आठवडा पूर्ण होण्याआधीच पुन्हा एक असाच प्रकार घडलाय. खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांचं शिवाजीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र सकाळी त्यांच्या नातेवाईकांनी अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेल्यावर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणाहून डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राखेसह अस्थी गायब झाल्या होत्या. जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील 4 ग्रॅम सोन्याचे दागिने देखील गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दिनांक 11/10/2025 रोजी आमच्या आत्या जिजाबाई प्रताप पाटील यांचं निधन झालं होतं. आम्ही इथं त्यांचं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आज सकाळी होता. आम्ही अस्थि विसर्जनासाठी आलेलो होतो, परंतु आम्ही तिथे आलो तर आम्हाला असं दिसलं की तिथं अस्थीजवळ ती जो भाग आहे अस्थ्यांचा तो कवटीचा भागच नव्हता आणि पायांजवळचा जोड्यांचा भागच नव्हता. तर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही विजूभाऊ बांदल यांना त्याच्यातनं त्यांनी जे सोनं घेऊन गेलेले आहेत आणि सोनं अशा प्रकारे घेऊन गेले की त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून एक असे नातेवाईक आलेत बुवा, त्यांनी त्याप्रमाणे जो विधी असतो तो करून ते सोनं वगैरे घेऊन गेलेले आहेत. ते वापस नाही, आम्ही अजून तरी काही केलेले नाही आहे. तरी आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की इथे सुरक्षा रक्षक वगैरे किंवा CCTV कॅमेरा हे लावण्यात यावे. जसं आमच्यासोबत झालेलं आहे तसं दुसऱ्यांसोबत होऊ नये बुवा, हा स्मृतीचा प्रश्न असतो. आज आमच्या आत्याच्या अस्थि विसर्जनासाठी आम्हाला ते मिळालेलं नाही आहे, तर आम्हाला त्याचं दुःख आहे. आपलं नाव संदीप पाटील. आपलं नातं? माझ्या आत्या आहेत. काय नेमकी घटना घडलेली आहे? मी शुभम मंगल पाटील. वारलेले ज्या व्यक्ती होत्या त्या माझ्या आजीबाई होत्या, जिजाबाई प्रताप पाटील म्हणून. 11 ऑक्टोबरला त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली. आमच्यावर आधीच जास्त दुःखाचं डोंगर कोसळलं होतं आणि त्यातून सावरण्यासाठी आमच्या ज्या काही अंत्यविधी असतात त्या आम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने करू इच्छित होते. त्यातलीच एक अंत्यविधी असते आपला सारे सरगावण्याचा कार्यक्रम. आम्ही येथे आलो आजच दिनांक 13 ऑक्टोबरला. आम्ही परिवारासोबत आलो आणि जेव्हा अस्थी गोळा करायला सुरुवात करणार होतो, केली नव्हती, तेव्हा जी महत्त्वाची अस्थी असते आपल्या डोक्याचा भाग मानेच्या वरचा, जेथे लेडीज एक अलंकार म्हणून काहीतरी दागिने वगैरे घालत असते, त्या ठिकाणी तो भागच नव्हता. कोणीतरी तो चोरून नेला. त्यानंतर पायात जेथे सोन्याचे चांदीचे अलंकार असतात, जोडवे वगैरे असतात, तो भागही तेथे नव्हता. आम्ही विजूभाऊ बांदल आणि काही मीडियांना इथे बोलवलं तर टोटल 4 ते 5 ग्रॅम सोनं होतं. आम्हालाही प्रॉपर माहिती नाही, पण 4 ते 5 ग्रॅम सरासरी होतंच. हां, आजीचं सोनं म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार आपण अंगावर राहू दिलं? हो, आजीचं म्हणणं असं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा माझे जे अलंकार आहेत ते माझ्याच अंगावर हवेत मला. आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोनं जरी घेऊन गेले तरी ठीक आहे, पण जे आमच्या हृदयाला तुम्ही एक चमक दिली आहे जोरदार अशी, की तुम्ही आमच्या आजीचा अंत्यविधी आम्हाला करू दिला नाही आहे व्यवस्थित प्रकारे, त्या अस्थी आम्हाला गोळा करू दिल्या नाही आहेत, ते आम्हाला खूप म्हणजे दुःख वाटतं आहे. तर तुम्ही आणि अशा पद्धतीने दाखवलंय करणाऱ्यांनी तेथे नैवेद्य वगैरे आणलेला आहे, जेणेकरून आम्ही म्हणजे आमच्याच नातेवाईक होत्या आणि आम्ही काहीतरी तेथे विधी करण्यास आलेलो आहोत असं दाखवलं त्यांनी. परंतु येथे जे सिक्युरिटी टीम आहे त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खरे आणि खोटे हे नक्कीच ओळखले पाहिजे, की कोण येतं आहे तुमच्याकडे, कोण नाही येते असं.
तर माझ्या परिवाराच्या आणि माझ्या वतीने मी जेही प्रशासन आहे किंवा कोणी त्यांना विनंती करतो की याच्यापुढे माझ्यासोबत घडलं, आमच्या परिवारासोबत घडलं असं कुणासोबतही पुढे घडू नये, त्यासाठी तुम्ही सिक्युरिटी फोर्स स्ट्रॉंग करावी. आणि तक्रार वगैरे अजून दिलेली नाही आहे, परंतु द्यायची आहे. आपलं नाव? शुभम मंगल पाटील. मी शिवसेना विभाग प्रमुख शिवाजीनगर. मित्रांनो, शहरामध्ये ही लाजिरवाणी घटना आहे दुसऱ्यांदा की छत्रपती शिवाजीनगरमध्ये आज प्रेताचे कवटी काढून नेलेली आहे. आणि ही घटना मेहरूणमध्ये आजच्या 8 ते 15 दिवसापूर्वी घडलेली आहे, 5 दिवसापूर्वी घडलेली आहे. सर्वांनाच या गोष्टीची कल्पना आहे, परंतु प्रशासन याचे कुठेही गांभीर्य घ्यायला तयार नाही आहे. महापालिकेने जी पहिले दखल घ्यायला पाहिजे होती, त्यांनी जर दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती. आज ज्यांच्या घरी ही घटना घडलेली आहे त्यांच्या मनावर किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या किती भावना दुखवलेल्या आहे हे आपण सर्व समजू शकता. मित्रांनो, ही घटना इथं मेहरूणमध्ये 5 दिवसापूर्वी तर घडलीच आहे, परंतु ही घटना या 2 वर्षात ही तिसरी घटना छत्रपती शिवाजीनगरमध्ये आहे. आपली काय मागणी आहे आता? आमची मागणी अशी प्रशासनाला की इथं सुरक्षेसाठी कॅमेरे लावण्यात यावे, इथं सुरक्षा रक्षक पाहिजे आणि जे कर्मचारी आहे यांच्यावर एक अंकुश आला पाहिजे, कारण की हे दारू पिऊन पडले राहतात, रात्रीच्या इथं पार्ट्यासुद्धा चालतात असं काही लोकांचे म्हणणे आहे. आणि जर इथं लाईट नाही आहे, वेळोवेळी इथं सुरक्षेच्या अभावी भरपूरशा काही घटना घडत असतात. मागच्या टायमाला इथले पाण्याच्या टाक्या नेल्या, ज्या लोकांनी इथं बैठकी बाकडे दिलेले होते, तर या बैठकी बाकडे काही लोकांच्या दारात इथं आढळून आलेले, हेही पेपरला आम्ही दिलेलं आहे. आपलं नाव? माझं नाव विजय बांदल, छत्रपती शिवाजीनगर, शिवसेना विभाग प्रमुख. आज तुम्ही पाहू शकता तीव्र हा संताप आहे. जर कधी ह्या घटना घडल्या नाही तर आम्ही या घटनेचा जोरदार निषेध करू आणि प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि आम्ही आंदोलनसुद्धा करू, कारण की कुठंतरी हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या जात आहे. आणि त्या कशा पद्धतीने दुखवल्या जात आहे की तिथं निवेद्य करून सण आघोरी विद्या टाईप तिथं केलेलं तुम्ही पाहू शकता, तिथं निवेद्य ठेवून. आणि आत्ताच त्यांच्या नातूंनी जी घटना सांगितली ती निंदनीय आहे. नंतर आता छत्रपती शिवाजी महाराज नगर स्मशानभूमीमध्ये अस्थि चोरीची घटना झाली आहे, कुठेतरी सुरक्षा वाऱ्यावर आहे. नाही, ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे. मी मागच्या मेरूरला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की स्मशानभूमीत कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी 8 तास 12 तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे. मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजाच्या त्यांची आत्या वारली होती. आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचा नाही, त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या अस्थीचं विसर्जन होतं ते आस्था त्यांना मिळत नाही. त्या भावना त्यांचा आज खरं भावनांचा उद्रेकही झालेला आहे. आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासन नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊनसुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. असं म्हटलं जातं नागरिक की बुवा जिवंतपणे तर सुविधा देत नाही, कमीत कमी मेल्यावरसुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदार या गोष्टीला. नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार. आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही म्हणून चालणार नाही. शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला आहात का? नागरिकांना सुविधेची जबाबदारी नाही का तुमची? मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार. अर्धवट जळालेलं कापून घ्यायचं त्यांनी. व आमच्या भावना, आमचा एकुलता एक मुलगा आहे, त्या मुलाचं काही हे करू नको, नाही तर पुरण न्यूजवाल्यांना बोलून झालं. मग मला फोन करायला लागला की बोल ना काय हे करू, सगळं जमत नाही ना असं. पण असं चालू म्हणजे इथं सुविधा मिळत नाही आहे, पण मेल्यानंतरसुद्धा त्यांच्या अस्थि चोरी होत आहे. नेमकं याला जबाबदार कोण राहणार? नाही, मी तेच म्हणतो आहे की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून होईल तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते, पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही, दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं. ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे. सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. आणि ह्या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेवाईक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झाला आहे. मेरूरलाही तसंच झालं
आणि या भविष्यात मला वाटतं ही प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे. आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे अशी तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का? नाही, असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोच आहे. अधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मग तो आरोग्य अधिकारी असेल, प्रशासनाचा कोणताही असेल, आयुक्त असेल, मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे, डोळ्यांनी विचारलं पाहिजे. ही लोकांची अपेक्षा आहे. एक अर्ध काम कमी झालं तर चालेल, आजचं उद्या होईल, पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर तो फिरत नाही तुम्हाला तर जनतेच्या दुःख काय करणार आहे. आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार नक्की. विशेष म्हणजे एक बाब या ठिकाणी अशी समोर आली आहे की जे नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे. कारण जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य न देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे. महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आहे, सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आले. कोण येतं कोण जातं या संदर्भातली माहिती नाही. काय सांगणार? नैवेद्यविषयी खरं पाहिलं असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते. कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही. म्हणजे याचासुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे. आणि मी म्हटलं चोराची जात नसते, त्यांना फक्त चोरी करणं हाच उद्देश असतो. आणि महापालिकेला वॉचमन असेल की याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते, तर आरोग्य अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. मेरूंची एवढी घटनानंतर यांनी त्या 4-5 स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती, पण तसं काही झालेलं नाही आहे. आता या बातमीसह बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय. अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.